मंडळी, जय जवान जय किसान. आपण नेहमी बघा अनेक गोट्यांवरती जात असतो, मुलाखती घेत असतो. अनेक व्यापारी वर्ग आहे, त्यांच्या सुद्धा मुलाखती घेत असतो. आज आपण मान तालुक्यातील टाकेवाडी या ठिकाणी आलेलो आहे आणि प्रसिद्ध व्यापारी आहेत. दादा, नाव काय तुमचं? सतीश दळस. हा, सतीश दळस हे प्रसिद्ध व्यापारी आहेत आणि त्यांच्याकडे पण भागातील ज्या गायी असतात किंवा टॉपच्या, आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी गायी विक्रीसाठी आहेत. भागातील शेतकऱ्यांच्या गोट्यावरती जाऊन चांगल्या क्वालिटीच्या गायी या ठिकाणी विक्रीसाठी असतात आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आता दर, आपण तर ऐकत असतो बँगलोरच्या गायींचं वगैरे दर, परंतु लोकलला काय दर चालू आहेत किंवा काय, हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. नमस्ते. नमस्ते. प्रथम आपलं नाव सांगा परत एकदा. सतीश दळस. आणि किती वर्षापासून आपण हा व्यवसाय करताय किंवा काय? आपण 2008 पासून हा व्यवसाय करतोय. आपला डेअरीचा धंदा आहे. त्यानुसारच गायींचा पण दूध डेअरीचा पण धंदा आहे. म्हणजे घरी पण गायी सांभाळताय आणि व्यवसाय पण आहे. आणि आता कुठून खरेदी, कुठून आहे आपली खरेदी? भागातून, आपल्या भागातून. आता भागातून आपलं बाजारात नाही, ह्याच्यातनं काही गाय नसते आपली. गाय शेतकरी घरवा गाय घ्यायची. घरवा गाय चांगले, म्हणजे टॉप लेवल समजा, म्हणजे छोट्या गायीपासून मोठ्या गायपर्यंत आपण गाय घेतो. साधारण किती पर्यंत विक्री केली? मोठ्या हायस्ट विक्री 3,61,000 रुपयाला एक गाय विकली आपण. विकली. बरोबर. आणि आपल्या इथलीच लोकलची? लोकलला पण आता ब्रीड डेव्हलप झालाय? लोकलची नाही, 2012-13ला बँगलोर ज्यावेळेस आपलं चालू होतं, बँगलोर पण करत होतो. काही कारणानं बँगलोर आपण व्हायचं अडचणी आल्या, त्यामुळे बँगलोर बंद केलं. आणि बँगलोर बंद केल्यानंतर भागातलाच, मला सुरुवातीचा आपला व्यापार भागातलाच, आता हे भागातलाच आहे. बरोबर. काय बँगलोर मधील भागातल्या व्यापारात काय असं फरक किंवा गायींच्या दुधामध्ये? बँगलोरच्या व्यापार म्हणजे काय आहे, बँगलोर मध्ये चांगलाच फरक आहे, दूध वगैरे व्यवस्थित आहे समजा. आमच्याकडे जरा कसं ठेवण ही नसल्यामुळं बँगलोरचं आम्ही बंद केलेलं आहे. डेअरीमुळं म्हणजे लक्ष बसत नव्हतं एवढं. भागातली गायला काय अडचण येत नाही ना. सेट झालेली गाय असते. सेट झालेलीच गाय असती. जरी पूर्वी बँगलोरची जरी जे आणलेली असते बँगलोर, तरी आपल्या भागात सेट झालेली असते, त्यामुळे आपल्या गोट्यावरती येऊन 4-8 दिवस राहिली तरी काय अडचणीचा विषय येत नाही. आता ह्या 2 मोठ्या बापाच्या गायी आहेत आपल्याकडे, काय सांगचाल याच्याविषयी? मित्रांनो, सगळ्यात प्रथम तुम्ही गायी बघू शकताय. चांगल्या मोठ्या मापाच्या गायी आहेत. पुढे वाढा. काय याचं दर वगैरे सांगणार आहे व्हिडिओ मध्ये किंवा काय, कसं दर सांगू की? काय हिचा काय दर आहे? ही गाय आता दुसऱ्या वेताची आहे. पहिल्या वेताला 38+ चाललेली आहे गाय. आता तिसऱ्यांदा खाली होणार आहे. किंमत सांगायला आपण 1,70 सांगतोय. काय व्यवहाराला बसल्यानंतर काय कमी जास्त होत? किती होईल तरी? होणार व्यवहाराला बसल्यानंतर थोडेफार काहीतरी, म्हणजे कमी जास्त नाही काय. म्हणजे एक सांगितलं तोच दर नाही, कमी जास्त होणारच. ठीक आहे. आणि दुधाला किती लिटर दूध देते किंवा काय? दूध आता 38 लिटर त्या शेतकऱ्याने सांगितलेलं आहे आपल्याला. बरं, आपण 30 लिटरच्या बोलीत देऊया गाई आपण. अंगासाडाच्या बोलीत काय सुद्धा अडचण नाही. म्हणजे अंगासाड, अंग बाहेर किंवा सडच्या बाहेर, चारी साडाच्या बोलीत देऊया. त्यानंतर ना आता इकडं दुसरी गाय, ही फुल मापाची ही पण गाय आहे. बॉडी स्ट्रक्चर वगैरे खटाई हिचं पण. ही तिसऱ्यांदा आहे. ही पण 38+ आहे. म्हणजे मालकाने 40 सांगितलंय, तर आपण 35च्या गॅरंटी देऊया गाय. किती दिवसाची गाय? तिसऱ्या वेताला आहे आता. एक 20-22 दिवस टायमिंग आहे हिला. दाताला जुळलेली आहे. जुळलेली. इकडं अलीकडं हे पण तिसऱ्या वेताची, ही पण ग्रामीणचीच आहे. त्यामुळं ही 20-21 लिटर पिळलेली गाय आहे. यात तिसऱ्या वेत आहे, चौथ्यांदा खाली होणार आहे. दर हिचा सांगायला 75,000 सांगितलाय. काय कमी जास्त होतील. तिचा दर काय सांगितलं? हिचा 1,70 सांगितलं. 1,70 सांगितलं. पण कमी जास्त होतील, काय अडचण नाही. 30 लिटरच्या वरती देईल. 30 लिटर 30+च. त्यानंतर इकडं ही दुसऱ्या वेताला आहे आता. ही 18 लिटर पहिल्या वेताला पिळलेली आहे. मग काय आपण 17-18 लिटरच्या बोलीत देऊया. हिचा पण दर 70,000 सांगितलाय. व्यवहाराला बसल्यानंतर कमी जास्त होतील. ही पहिल्यावर आहे. ही 4 दात वासरू आहे. ह्याला एक 20-22 दिवस टायमिंग आहे. ही पण बॉडी स्ट्रक्चर वगैरे चांगला आहे. ह्याला साईज पण चांगली आहे वासराची. ही बघा, 20 दिवस टायमिंग आहे. हिचा पण 75,000 दर सांगितलाय. काय व्यवहाराला बसल्यानंतर कमी जास्त होतील. नक्कीच. आता अजून रात्री दिल्या म्हणताय काय? रात्री काय दिल्या, सकाळी काय दिले ते
गाई सारखी खरेदी विक्री चालू असते. लोकल असल्यामुळे गाय मिळाली चांगली की हो घ्यायची. हो. भागातल्या गाई म्हणजे आपण मान तालुक्यात व समजा सातारा जिल्ह्यात कुठं पण गाय घेतो आपलं, हा. असं नाही का? हा, कुठल्या म्हणजे ग्रामीण भागात कुठं पण गाय असते. आणि खरेदीसाठी अशी बाहेरची कोण लोक येतात का? म्हणजे हो, आपल्या बाहेरची जिल्हा येतात की. सोडून बी इथं कधी खरेदी? लांब लांब कोल्हापूर बिल्लापूर नाशिक समजा कुठे गिराय आपल्याला. बर बर बर. लोकलच गिराय. आपण गाय इथली म्हणून बेंगलोरची म्हणून काय विकत नाही आपण. आपलीच ग्रामीण भागातलीच गाय. हायेस्ट एखादी गाय दिलेली किती दूध दिले? जास्त दूध दिलंय? दूध 38 पर्यंत दिलेलं आहे आपल्या 38-40 दिलेलं आहे. हो. लोकल असून सुद्धा. लोकल. हो, लोकल म्हणजे पहिल्या ते बेंगलोरच्याच काही गाय हा, असतात, तर हा. आपण लोकल मध्येच म्हणून आता ह्या दोन आहेत त्या बेंगलोरच्याच असू शकतात का पहिले? काय कसं? ही बेंगलोर साईडच्याच आहे, पण आपण लोकलच घेतलेले आहे त्या हा हा. ग्रामीण भागात. पूर्वी आलेले असते. हा, पूर्वी आलेले आहे त्या, कारण त्यांचे साईज बीज बॉडी स्ट्रक्चर वगैरे हा, बघा हा. तिकडच्याच भागातले. आपली ओरिजिनल गाय झालेली ही ही. ग्रामीण भागातली. हा, म्हणजे आपल्या इथंच तयार झालं ब्रीड आहे. मित्रांनो बघू शकताय, बेंगलोरच्या रोजच बघतोय, परंतु लोकलच्या गायी आज बघण्याचा आपल्याला योग आलाय. आणि टाकेवाडी तालुका मान या ठिकाणचे व्यापारी आहेत दडस, आणि त्यांच्या दावणीला या गायी तर रात्री पण भरपूर होत्या. त्या गायी दिलेल्या आहेत आणि आता सुद्धा खरेदीसाठी किंवा नेण्यासाठी लोक आलेले आहेत. गायी चाललेले आहेत. काय सांगताल की एक विश्वास काय देताल की शेतकऱ्यांना तुम्ही? विश्वास म्हणजे सगळी गाय आपण बोलीतच देतो. अंगासाडाच्या बोलीत अशी काय म्हणजे आपली गाय आजपर्यंत आपल्या व्यापारात कधी रिटर्न आपली आली नाही गाय. ओरिजिनलच गाय. अंगासाडाच्या बोलीतच आपण गाय देतो समजा. बर. एक विश्वास म्हणून बाजारात पण आता तुम्ही बाजारात नाही खरेदी विक्री करत? नाही, विक्री करतो बरं, घेत नाही बाजारात. बाजारात विक्री करतोय बाजारात. खरेदी नाही बाजार, खरेदी नाही करत. शेतकऱ्याकडूनच घ्यायची. हा, शेतकऱ्याकडून. शेतकरी शक्यतो फसवत नाही. नाही, फसवणूक नाही, बरं आपण स्वतः गाई स्वतः चेक केल्याशिवाय गाई घेत नाही आपण. काय काय चेक करता गाई जरी घेताना? सौदा झाला तरी दात बघणे, डोळे कान वगैरे, परत सड चेक करणे, अंग बाहेर सगळ्या बोलीतच आपण घेताना. चालतंय. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 93 78 56 91. मित्रांनो बघा, कॉन्टॅक्ट तुम्ही साधू शकता आणि स्क्रीनवरती सुद्धा आपण नंबर देऊया. नक्कीच आपण एक नवीन व्यापारी आहेत बघा. ऍडव्हर्टाईज आज सगळीकडे सोशल मीडिया आली आहे, त्यांना सुद्धा वाटलं की गरज आहे ऍडव्हर्टायझिंगची. आज आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची सुद्धा ऍडव्हर्टाईज केली. लोकलच्या गायी आहेत तशाच त्यांना सांगितलं 3-3.5 लाखापर्यंत सुद्धा गाय विकलेली. त्यामुळं तुम्ही संपर्क साधू शकताय दादांच्या बरोबर.